हॅलो नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी जातो आहे गणपती बघायला. दरवर्षी तर आम्ही म्हणजे पहिल्यांदाच जातो आहे गणपती बघायला, ह्या आधी कधीच गेले नाहीत. तर बघूया आपल्यासाठी कोणता गणपती आहे. आपण जातो आहे मळण गावात. गेल्या वर्षी पण आमचा तिथूनच होता, आता ह्या वर्षी पण तिकडूनच आहे. तर त्यांनी फोटो पाठवले, तरी पण आपण प्रत्यक्षात जाऊन बघूया आपला कोणता गणपती आहे तो. आणि जाऊया. मळण गाव आहे आणि आपलं गाव गोणवले, थोडं लांबच आहे तरी ठीक आहे. बघूया कुठे गाव आहे. आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन माहिती नाही, शोधत जाऊया. आणि पाऊस पण जोरात आला आहे, भिजायला लागलो आता. निघूया आपल्या बाईकने. पहिलं तर पेट्रोल भरायला जाऊया. आता आपण कुठे चाललोय? हा रस्ता आहे मळण गावात आहे. इकडून नंतर जायचं आपल्याला. आपण तिकडूनच चाललो. ऐक, आपण ड्रायव्हर थांबले, जास्त जोरात वारा आला, समोर काय दिसतच नव्हतं वारा पाऊसमुळे. फायनली आपण पोचलो. थोडं शोधायला लागलं, अर्धा पाऊण तास गेला आपल्या शोधण्यामध्ये. आणि आपण कारखान्यामध्ये पोचलोय. हे बघा सगळे गणपती. आपला गणपती हा आहे. हा गणपती असणार आहे आपला या वर्षीचा. थोडा मोठी साईज आहे गेल्या वर्षीपेक्षा. आणि आता तिकडे कलर काम वगैरे चालू आहे. बाकीचे गणपती पण आपण बघून घेऊया. मस्त मस्त. यावर्षी फिनिशिंग जरा चांगलं गेल्या वर्षीपेक्षा. आता रंगकामावर सगळं डिपेंड आहे, पण कसंही असलं तरी गणपती भारीच दिसतात. इथे बघा रंगकाम केलेले पण गणपती आहेत, मस्त वाटतात. एक नंबर. मुंडर गावचं आहे, म्हणजे प्रत्येक गावाचे इकडे टॅग वगैरे लावले आहेत गणपतीला. आणि तो पण बघा तिकडे मागे एक. बाकी कृष्णाचे गणपती आहेत बघा. आणि हा पण गणपती मस्त आहे. त्याच्यावर कलर केलाय वाटतं, व्हाईट कलर, त्यामुळे तसं दिसतोय. आणि मस्त आहे कार्यशाळा, काम वगैरे चाललंय इकडे. हे शाडू मातीचे गणपती आहे. मातीचे गणपती पण भेटतात ऑर्डर प्रमाणे. अजून कलर कामाला तेवढी सुरुवात नाही झाली, पण हळूहळू होईल. अजून टाइम आहे ना, 1-1.5 महिना आहे अजून. हे बघा 3-3.5 फुटाचा गणपती आहे. 4-5 फुटापर्यंत पण आहे तिकडे. सगळ्या ऑर्डर प्रमाणेच आहेत, सगळ्यांवर टॅग लावलेले आहेत. हा असा कारखाना आहे रस्त्याच्याच बाजूला, थोडा आतमध्ये आहे मळण गावात. पण मस्त गणपती आहेत, एक नंबर. अजून कलर करायला सुरुवात नाही केली, पण मस्त एक नंबर. आता निघूया आपण इकडून. गणपती बघायला आलेलो, ते आपलं काम पूर्ण झालंय. टाकायला पाहिजे होतं वाटतं. आपण गणपतीकडून आलो आणि आता इथे आलो नाचणीमध्ये, नाचणी लावायला. काल पण आपण आलेलो, काल मीच एकटाच आलेलो, आता प्रणिता पण आले. तर लावते ती, सांगतात तसं. ते खड्डे केलेले आहेत, त्याच्यावर लावायचं. शेंगेचा माळा बघा केवढा मोठा आहे, लांबच्या लांब. आणि तिकडे पण आहे. हा
चला आता घरी जाऊया. शेतावरचं पण झालं आपलं. आजचा दिवस संपला म्हणजे त्यांचं काम पण संपलंय, म्हणून आपण निघूया आता घरी. सकाळी ट्रॅप लावला तो आता आपण चेक करायला जातो आतमध्ये काय भेटतंय का बघूया. नसेल तरी तिथेच ठेवणार आणि काय भेटलं तरी आपण तो ट्रॅप तेच ठेवूया आणि उद्या सकाळी परत जाऊन चेक करूया. आता चेक करायला होते, बघूया काय भेटतं का. आता तिकडे कायच भेटला नाही आपल्याला, म्हणून तो ट्रॅप इथे आणून लावला आहे. बघूया इथे काय भेटतं का. आता जाऊया परत घरी. आपण गणपती बघून पण आलो आणि तिकडून शेतावर गेलो ते तुम्ही बघितलं असाल. आणि ओव्हरऑल दिवस असा होता आपला. तर ठीक आहे, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आता आंघोळ करून वगैरे बसलो आहे आणि बघा संध्याकाळची अशी धुरी करायला लागते मच्छरसाठी. संध्याकाळीच मच्छर असते, नाही तर दिवसभर मच्छर नसते आणि रात्री पण मच्छर नसते. आता बसलो आहे, संध्याकाळ झाली, आता काय काम करत नाही. 6-7 नंतर गावची माणसं बाहेरचं तरी. आता आंघोळी करायची, झोपायचं, जेवायचं, एवढंच. आणि सकाळी लवकर उठायचं. आता आलो आपण मंदिरात, जरा धुरी घेतली मच्छरची आणि मंदिरात आलो आहे. मंदिरात बत्ती लावूया आणि जाऊया घरी. आणि इकडेच आपला दिवस संपूया. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.